अध्याय 33 श्री गणेशाय नमः. विश्वेश्य नामांकित सिद्ध योगी याते पुसत. पुढील कथा विस्तारत निरुपवावी दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीला तोची विप्रे प्रकट केला. जेने वाज महिषी दुबली तया ग्रामी येरे दिवशी क्षार मूर्तिका व्हावयासी मागो आला. तया महिषीचे द्रव्य देऊ म्हणता ती विप्र म्हणे तयासी नेंदू भोवते महिषीसी दावे तसे सकळासी क्षीर भरणे दोन्ही केले. करती विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी कोण व्यसन रज्जू अभिनव नवती गर्भिणी वांज महिषी वत्स न होता दुभे कैसी वार्ता फाकरी विस्तारशी कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करून या तये वेळी आला अधिपती तयाजवळी नमोनिया चरणकमळे पुसत असे वृत्तांत विप्र म्हणे तयासी असे संगम संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार नित्य आमचा मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हती त्या दिवशी क्षीर आपणा मागितले वाज म्हणता रागविन तुषरे तरे क्षीर दोहा म्हणीन वाक्य त्याचे निघता क्षण कामधेनु परी जाहली विप्रवचन परिसोनी गेला राजा धावणे सर्व दळ शृंगारुनी आपल्या पुत्र कलात्रय सहित लोटांगण श्री गुरुसी गाली राजा भक्तीसी नमन केले साष्टांगीसी एक भावे करून या. जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार तुझा महिमा अपरंपार अशक्य आम्हा वर्णिता दे नेनु आम्ही मंदमती माया मोह अंधवृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे आम्हा दे अविद्या माया सागरी बुडालो असो घोर दुरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून या चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी हळ मात्र सृष्टी रचिसी आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूप धरून या वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुची रक्षिता केशवमा चिन्मयात्मा जगद्गुरु येणे परे श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवशी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी संतोषिणी श्री गुरुमूर्ती तयाराया ते पुसती आम्ही तापसिया हो यसो येती अरण्यवास करीतोसे या कारणे आम्हा पासी येणे तुम्हा संभ्रमयसी पुत्र कलत्र सहितेसी कवन कारण सांग म्हणते एकूण या श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा उद्धारावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे येणे परी ऐशी तुझी बिद्र ख्याती वेदपुराणी वाख नीती भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती विनंती माझी परियेसी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य ते अनुष्ठान वास करणे ग्रामाते मठ करून या तये स्थानी असावे आम्हा उद्धारुनी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तपूर्वक नरेश्वर श्री गुरु मने विचारिती प्रकट होणे आले गती क्वचित काळ येणे रीती वसणे घडे त्या स्थानी भक्तजन तारणार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ राजयाचे मनोर्थ पुरु म्हणती ते वेळे ऐसे विचारून या मानसी निरोप देती नराधिपतीशी जैसा तुझा मानसी भक्ती असे तैसे करी. श्री गुरु वचन ऐकुनी संतोषणे रूपमुनी पैसोनिया सुखासनी समारंभे निघाला नाना परिची वाद्ययंत्रे गीता वाद्य मंगळ तुरे मृदंग टाळ निर्भारी वाजताती मनोहर रावणी हे छत्रा पताकेसी गज तुरुंग शृंगारेसी आपले पुत्र कलत्रेसी सवयेतीसी घेऊन या वेद घोष द्विजावरी करताती नानापरी वाख नीती बंधिकारी वृद तया मूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीतीने अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषुनिया गुरु श्री गुरुवर प्रवेशले नगरात तया ग्राम पश्चिम देशी असे अस्वस्थ उन्नतीसी ओसो गृह तयापाशी असे एक भयंकर तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे ब्रह्म राक्ष महाक्रूर मनुष्य मात्र करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून या गृह ओस असे तेथे श्री गुरुमूर्ती तये वेळी आले त्या वृक्षाजवळ ब्रह्म राक्षस तत्काळी येऊन चरणी लागला कर जोडण्या श्री गुरुसी विनुतसे भक्तीसी स्वामी माते तारियसी घोरांधरी बुडालो तुझ्या दर्शन मातृसी नासली बापे पूर्व जर्देशी तू कृपाळू सर्वांशी उद्धारावे आपणा ते कृपाळू श्री गुरु मस्तकी ठेवती करू मनुष्य रूप होऊन येरू लोळतसे चरणाकमे श्री गुरु सांगते त्याशी त्वरित जावे संगमाशी स्नान करिता मुक्त होशी पुनरावृत्ती नाही तुझ गुरु
वचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान कलेवर सोडून जाण मुक्त झाला तक्षणी विस्मय करते सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरिजज पिनाक याची सत्य मानिजे श्री गुरु राहिले त्या स्थानी मठ केला शृंगारुनी नराधीप धीप शिरोमणी भक्तिभावे पूजितसे भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार नराधीश भक्तीशी सैन्य सहित आपण जाय एखाद्या समय श्री गुरुशी वैसविती आपल्या आंदोलिकेशी सर्व दळ सैन्यशी घेऊन जाया वनंतरा मध्यांक काळी परीसा श्री गुरु येती मठाशी सैन्यासहित आनंदीशी नमन करी नराधी एक भक्त वसल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्यांच्या चित्ती ते नेपरी राहतसे समारंभ होय नित्य एक ती लोक समस्त प्रकट झाले लोकांत ग्राम तरी सकळ जन कुमसी म्हणजे ग्रामाशी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नेहमीशी तीन वेद जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्यायी नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती येता त्याचे चैत्रलीला म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुश्रमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा आपली करीत म्हणून या ओळखिले मनात सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व असे कथा मन करून निर्माळिता एकचित्त परिसा तो म्हणे सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकाळविष्ट पाविजे इति श्री गुरुचरित्र गाणगापुरे पवित्र ब्रह्म राक्षसा परम निज मोक्ष दिदला इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती ख्यानय सिद्ध नाम धारक संवादे राक्षस मुक्त करण नाम त्रयोविशोध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु संख्या 58 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।